काय म्हणायचं आम्हा जोडवना येल्याले आंबा हो मात जन्मले दैत्याचा काळ झाले काय दैत्याचा काळ झाले काय. गाईस आम्ही रात्रीचे वाजलेत. किती वाजले रे रात्रीचे? दाखव टाइम, दाखव 10 वाजून 8. 10 वाजून 8 मिनिटं. आमची फुल मजा झाली रात्रीची. आणि लाईट गेलेली आहे. पाखरं आले आम्ही मारतो. पाखरं आलेली पाखरं. आम्ही मारतोय त्याला. आम्ही ते लावून ठेवलेला आहे एक लाईटीचा खंबा, त्याच्यावरती इकडे नको दाखव. मी दाखवलंच नाही त्यामुळेच. आणि हा टोल लपवतो. तुला काय बोलायचं? रावली ते राहुल भूताचे व्हिडिओ टाकले, ती तुम्ही सगळ्यांनी बघा. तुम्ही बघू शकता. कोणाच्या फोनवर टाकली? ती स्टेटसला मी चेटकिन टाकले. ते तुम्हाला दाखवते कुठे आहे ते. दाखव रे. 1 मिनिट. फोटो दाखव राहुल माझ्या याच्यावर. स्टेटस ना दाखवूया तुम्ही. आता मग काही दाखवत आहे बघा. हा चेटकिन बघा. कोकणातला भूत आहे. आता तिकडे दाखवू का मी? इकडे दाखव ना. कोकणातला भूत बघा. खरोखरच आहे. खरोखरच आहे. हा. राहुल राजेश साळसकर. डू फॉलो, लाईक, शेअर, कमेंट करा. आयडी काय तुमची? आयडी सांगा रे. आयडी सांग. आयडी सांगू. बघितलं भूत कसा? आम्ही बघितला मगाशी 9 वाजता एका बघितला. कोकणातल्या माणसाने एका इंग्लिश बाईला नन तिला आमच्या कोकणामध्ये दिसली. इंग्लिश भूत आमच्या कोकणात दिसलेलं आहे. अटॅच केलेला हाय फोटो. फोटो एडिटरला सलाम. कानवा बघितलेलं आहे. 9 वाजता बघितलं. 9 वाजता आम्ही बाहेर होतो मागच्या साईडला, तिथं बघितलेलं. म्हणून मी त्याचं स्टेटसला टाकलं की दिसलं पाहिजे सगळ्यांना. कोकणमध्ये भूत दिसलं आम्हाला पहिल्यांदा. आता झोपली. आणि बघा हे पाखरं आलेले लाईट गेली तर हे लावलं आम्ही, त्यामुळे पाखरं आलेली आहेत घरात. हे बघा किती आहेत बघा. बघा मोठी मोठी आहेत. कटकारस्थान रचणार. कटकारस्थान रचणार राहुल साळसकर. हे बघा असं तोंड लपवतात. आम्ही काही भूताचे आवाज काढतोय रात्रीचे 10-11 वाजता. हे बघा बघा आवाज येईल बघा तुम्हाला. हे गाडणं आवाज. कुठला तो कार्यक्रम? अण्णा नाही. रात्री शेवंता. हे शेवंता दिसत नाही. आम्ही म्युझिक रेकॉर्ड करते ब्लॉगमध्ये टाकायला. चला नाद करा आपला. नाही बघा हे काढ आवाज काढ ना. आवाज गेलाय. देखो गाईस. चुडील बनने वाला. हा एका क्षणामध्ये घाबरलाय. घाबरलं नाही. इथे आवाज आला एखादा. इथे या साईडला आवाज आला तर घाबरलं तू. कोणीतरी आलं. कोणतरी दिसू काय माका. स्टॉप कर. तर कसे आहात तुम्ही सर्व? तर कोकणातला आपला आजचा 3रा दिवस. तर आज आपला तो पहिला ब्लॉग काढला तो अजून मी अपलोड केलेला नाही आहे. अरे इथं नेटवर्कचा इश्यू आहे. खूप इश्यू आहे. खूप म्हणजे खूपच इश्यू आहे की जिचा तो सिम चालतो ना तर पण लाईट गेल्यावर बंद होते त्याचं नेटवर्क. तर खूप इश्यू आहे. आणि लाईट पण काल खूप वेळा जात होते. तर बघूया आजचा 3रा दिवस कसा जातो. आणि आज 3रा दिवस आहे तर यांच्या घरी प्रोग्राम चालू होणार आहे आजपासून ते 1 हप्तापर्यंत. आपण इथून आता 24 तारखेपर्यंत आपण इथंच आहे. 24 तारखेपर्यंत इथंच आहे. आणि किती कोकणमध्ये मजा येते ती पण तुम्हाला दाखवतो. फुल एन्जॉय करणार आहे. आणि आज यांच्या घरी होम आहे. आज 18 तारीख आहे संडे. आज होम आहे. नंतर 23 तारखेला काहीतरी गोंधळ आहे. नंतर 24ला काय ते एक्झॅक्टली माहिती नाही मला. नाव विसरलं मी. तर आज झाली गुड मॉर्निंग माझी. तर आंघोळ बिंघोळ करून झाली. 9:30 झाले. 9:30 वाजलेले आहेत.
तर आज किती मजा येते बघूया आणि त्यांची देव बिव सगळं दाखवतो तुम्हाला. आणि कोकणातली मजा वेगळी असते असं ऐकलं होतं, पण खरंच मजा वेगळी आहे. खूप मजा येते इथे आणि टेन्शन नाही. फक्त इश्यू एवढंच आहे की नेटवर्कचा इश्यू आहे, बाकी काही नाही. बाकी मजा 100% तुम्हाला इथं. काल आम्ही खूप धमाल केलेली रात्री. तर आज बघू किती मजा येते, किती विधी चालू होतात, कसं काय असतं कोकणातली विधी सगळं दाखवतो तुम्हाला. चला आता व्हिडिओ डायरेक्ट घरामध्ये जातो. तुम्हाला ते व्हिडिओ काढायला लागते ना, तुम्हाला आता घरात भेटतो. आता ॲक्च्युली मी घराच्या मागच्या साईडला तुला व्हिडिओ काढायची होती म्हणून मी इथं आलो. तर आता मंडप बांधायला घेतलेलं आहे घरातले ते सगळे त्यांच्या. तर मंडप बांधता जाते इथे बघा. आता जाऊया आपण घरामध्ये. हा यांचा देवर आहे आणि इथं विधी चालू आहे. देवर आणि इथं चालू आहे विधी. काही माझ्या आई भैरी भावानी माते आता तुझ्या मानाचं वय नारळ व्हिडिओ काढलेलो हा. आज वशिलाचं होम करता आहोत, त्यामुळे सर्वांची रखवाली आदर सांभाळ कर आणि सुखी ठेव मला. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते नमो नमः. हरणी गर्भसंभूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारो शक्तिहस्तं च मंगलं प्रणमामि नमो नमः. हरणी गर्भसंभूतं विद्युत्कान्ति समप्रभं कुमारो शक्तिहस्तं च मंगलं प्रणमामि. विंचू चावलेला पाय बघा आपला. औषध पाला लावला एक. पाय बघा कसा झाला, रुमाल बांधलेला आहे. आणि आता डॉक्टरची इथं आलो इथं गावात. हे बघा काल रात्री चावला. तर झोपलेलो होतो एकदम असं पद्धतशीर 3:30 वाजता. तो असा अंगावर पडला माझ्यावर नाजूकपणे आणि चावला. आणि हा बघा सुमित. ए बघ ना आता बोल कसं वाटलं कालचा विंचू? तो कडक वाटतं ना. असं नाजूकपणे अंगावर पडला माझ्या. आणि पप्पी घेतली डायरेक्ट पायाची. तर विषारी नव्हतं तर काही एवढं वाटलं नाही. तर जरा दुखत होतं पाय, त्यामुळे ते जरा औषध लावलं आहे. आता डॉक्टरची इथं आले. आणि आपला तो काल तर ब्लॉगच खोलला नाही, केलंच नाही. होमचं तेवढंच काढलं, नंतर बंद केला. तर आता बोलू आपल्याकडे इंटरेस्टिंग काहीतरी आहे म्हणून मी व्हिडिओ काढले आपली पायाची. सगळ्यांना खोटं वाटतं की मला नाही चावलं आहे. मी स्टेटस टाकलेला व्हॉट्सअपला. काय रे सुमित? सगळ्यांचे मेसेज येऊन गेले खरं चावला का. आता फोटो काढून सगळ्यांना पाठवले. चावला एवढूसा दाखवतो एवढा. मजा आहे. तुम्ही विंचूचा नीट जरा फोटो नाही आला, दाखवतो तुम्हाला. काय बोलतात त्याच्यामध्ये फोटो टाकतो मी. फोटो काढून ठेवलेला आहे, दाखवतो. बारका होता एवढंसा, पण कळ लागली थोडक्याटी. पण नंतर काय नाही वाटलं, बस शांत झालं आपलं मन. चला आता जातो डॉक्टरची इथं, नंतर भेटतो तुम्हाला. माणूस कोकणात स्वर्गात जाता जाता वाचलेला आहे, त्याला मी वाचवलंय. काय नाही त्या विषारी तर मला चावलं एवढं मलाच काय वाटलं नाही. यांची वाटली यांची तरी सगळे काळजी करत होती. त्याच्या मम्मी पप्पांनी मस्तपैकी माझी काळजी घेतली. आता डॉक्टरकडे घेऊन आलो रात्री. 1000 वेळेला विचारलं पाय कसा आहे, पाय बरा आहे का म्हणून. हो ठीक आहे. खूप काळजी घेतलेली आहे मनापासून. आणि आपले 2 शब्द बोलून संपवतो आपला हा ब्लॉग. म्हणजे एंड नाही करत आहे, स्टॉप करतो. एक ड्रॉप दिला, तो पाजला तो ड्रॉप. नंतर इंजेक्शन दिलं आणि काय नाही 2 गोळ्या दिल्या. ते होईल बरं बोलले. जास्त काय नाही, थोडंसं तर विष असणारच, तर थोडासा पाय दुखेलच असे बोललेत. आता मला चालायला तर जमत नाही, रुमाल बांधल्यामुळे मला वाकडं चालायला लागतं. आता जाऊया. फायनली 1.5 तासानंतर नंबर आलेला आहे. विंचू चावला आहे का काय चावलं आहे काय माहिती. आरामात घेतलं आहे मला. चावली असेल मुंगी. जास्त काय वाटलं नाही. चला चाललं आता घरी. चालत हां. आणि डॉक्टर बोलतोय का मोबाईल ठेव आता. बोललं डॉक्टर स्वतः विचारत आहे केवढा मोठा होता विंचू. मी ते दाखवण्यासाठी फोन काढला तर मलाच बोलतात तिथे
जाऊन ते बोललो डॉक्टर आहेत, काय बोलणार आपण. त्यांनी काय फोटो बघितला नाही, मी काय दाखवला नाही, ठेवला पण होता तसा खिशात. होईल बोलले, जर दुखलं तर गोळी खा बोलले रात्री, आता तर खायला लागेलच. बघू कसं होईल पाय, एका दिवसात बरं आहे, काय नाही एवढं वाटलं नॉर्मल आहे. आणि उद्या आपला आपला ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे गोंधळपर्यंत. आता हा ब्लॉग एकच करणार आहे, किती मोठा होतं ते बघूया. विंचू चावला असं काय वाटतं ना, विंचू चावलाय म्हणून मला तर काय वाटत पण नव्हतं. त्या विंचूची इज्जतच नाही ठेवली काय, विंचू चावला असं वाटलंच नाही, नुसता फिरता आरामात. एवढं फक्त रुमाल तर बांधलाय, तो पाला लावलेला रुमालाने बांधून. डॉक्टर बोलले नाही सोडलं तरी चालेल, राहून तर तसंच ठेवलं. आता मग काढायचं नाही, उद्या बघू काढलं तर उद्या काढेन. चला आता जाऊया घरी, जेवायचं अजून. चला बाय बाय. आलो आता घरी, सांगायचं एक राहिलं. घरी शिव्या पडणार आहेत मला असं वाटतंय. मला बहुतेक ठाण्याला अजून मी सांगितलं नाही की चावलंय मला विंचू. मी सांगितलं का नाही, टेन्शन येईल म्हणून मी सांगितलं नाही मम्मीला. त्या सगळ्यांचे मिस कॉल येऊन गेलेत, बघितले. जरा एक कांटी नेटवर्क आलता तर मॅसेज दिसले सगळ्यांची आले, म्हणजे कॉल आलेत म्हणून. तर बघू काय बोलतात, कॉल करतो नंतर थोड्या वेळात. सध्या तर जेवून घेतो, डॉक्टरकडून आले तर. पण शिव्या पडणार आहे नक्की, कोणतरी वाकलंय. मी स्टेटसला टाकले ना फोटो. मी आता बोलणार आहे की प्रँक सक्सेसफुल झालेला आहे आपला. बहुतेक ताईने फोन केला, तिथून मग मला फोन आलेला आहे. स्टेटस बघितलेलं ताईने, मला विचारलेलं कोणाचे चावलं आहे, बोला की मित्राचे चावलं. आलो हो ना, लगेच काय वाढणार आहे का, आलं नाही. चला आता जातो जेवायला बाय. आणि मम्मीला नंतर फोन करतो आणि 2 शिव्या खातो. टेन्शन होईल म्हणून मी नाही सांगितलंय. चला ब्लॉग तर नंतर बघणार, शिव्या आधी पडणार आहेत मला. चला बाय बाय. चल ना आता जेवायला बोलवले ना, बाय बाय. आणि तो विंचू इथं होता, इथे चावला नाही, आम्ही इथे झोपलेलो. पावसाचा वजनामुळे आता फरक आला, बघू फरकचा नावा आला. एक दांडी भरलेली आहे नंतर या साईडनं खाली आला, या साईडने तिथे खाली येते ते खोललेलं आहे मंडप पद्धती. आता फरकलेलं पूर्ण मंडप खाली आलं, पाणी धबधबा आता धबधबा बघितला का तिथे, धबधबा 1 साइड पाणी सब टूट गया आहे. सगळं पाणी जमा झालेलं खाली आलेलं. आंघोळ करणार खोला मंडप खोला. जर मंडप खोला नसताना सगळं मंडप खाली पडलं असतं. पुन्हा पाऊस का ऐकत नाही. वाट पाहिलेली आहे या ठिकाणी. आता मंडप पूर्ण खोललेलं आहे. अभी जो कुछ है भगवान के ऊपर है, कल सुबह देखा जाएगा. आणि उद्या मोठा लफडा काय माहिती आहे, उद्या गोंधळ आहे. उद्या पाऊस नाही पडला पाहिजे, उद्या रात्रभर गोंधळ, सकाळपर्यंत गोंधळ. म्हणजे संबोधून सगळं वाजवणार आहे. तर उद्या बघू काय होतं ते. आणि पाणी आलेलं आहे खाली. पाणीच पाणी. हा मला काका इमोशनली टॅलेंटेड वाटतो. भले माणूस कुठला असेल का काकांची केस गेली, पण काका टॅलेंटेड हो ना. काका फुल मिळते आणि फुल काय बोलतात ते जिगर फुल आहे. फुल जिगर आहे, जिगर आहे. काका आंघोळ होईल सकाळी केली ना, नाही केली आमच्या घराला खाली. धबधबा म्हणजे परत सरकला खाली. बाकी सगळे चालले बघ. काकांमध्ये टॅलेंट खूप आहे बघ ना. काकाला 1 मिलियन लोक बघणार आहेत. काकांना व्हायरल करतो पण
पाणी किती पडतो हो. असा जो धबधबा तुम्ही पाहिलं का कोकणात? मी तर फर्स्ट टाइम पाहिलेला असा धबधबा कोकणात. मला खोलला नसता ना भाई, सगळा मंडप खाली पडला असता. काय बोलते पब्लिक, बोले तो तकलीफ. चलो आवाज दो, अभी बकरा काढणे काय भैया, क्या बोलती काय. आता झाले संध्याकाळचे वाजलेले 6. तर आपला कंटिन्यू ब्लॉग राहणार आहे आणि आज गोंधळचा दिवस आहे. तर आज प्रोग्राम बघू कसा होतो. सकाळी तर वाजवले तुम्ही बघितला तर गोंधळ म्हणजे काय, ती पूजा असते ती करायची असते आणि मान द्यायचा असतो तो बकऱ्याचा, ते पण दिलेलं आहे. आणि अजून काय बोलायचं होतं. आणि आता संध्याकाळी 7-8 वाजता गोंधळचं चालू होईल आणि तो सकाळी काहीतरी 4 वाजेपर्यंत मला बोलत की 4 वाजेपर्यंत असतो गोंधळ चालू. ते बघूया किती मजा येते. आपल्याला जेवढं जमतं तेवढं फुटेज काढायचे आहेत, कारण माझी व्हिडिओ काढता काढता स्टोरेज फुल झालेला होता. ते स्टोरेज खाली गेला आता. तर बघू किती व्हिडिओ येतात किती नाही ते गोंधळाच्या. आता तर सध्या ही एक व्हिडिओ निघणार आहे, त्यानंतर गोंधळाच्या व्हिडिओ बस. त्याच्यानंतर व्हिडिओ डायरेक्ट आपल्या एंड निघणार आहेत त्या घरी जाण्याच्या. तर हा ब्लॉगमध्ये सगळं एंड होणार आहे. आपले 2 ब्लॉग झालेत, तर एक ब्लॉग टाकायचा राहिला आहे. तर तुम्ही बघलाच असाल, ठाण्याला गेल्यावर टाकणार आहे ते ब्लॉग टाकलेले आहेत, तर तुम्ही बघितलंच असाल. तर सध्या आमच्या इथं फोटोशूट चालू आहे, तर थांबलो इथं. मला कपडे घातले जरा चांगले, तर फोटोशूट पण करून घेऊया. तर आलेलं आहे फोटोशूट आणि आता चालू होईल गोंधळ. माणसं यायला, त्यांचे पाहुणे बिवणे यायला चालू झालेले आहेत. तर कोकणातली मजा बघा आता. बाकी काही नाही, खूप मजा आली. फक्त इथं नेटचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही इश्यू नाही. बाकी मजा वन साईड आहे, फक्त फिरायला पाहिजे माणसाने इथं. तेली समाज साळशी माझ्या भावाने माझे तेली समाजाने आज तुंदून पूजा मांडलेली असतात. तू पदरात आली, तू पदरात घालून घे. शब्द सांगतो उदो उदो करून घे. पोचवणं तुझा काम हा. हा त्याच्यानंतर पावसामुळं दोघं मागा तो कार्यक्रम मागे पुढे होणार. 3 जणांबरोबर दोघं मागाचे असतात. पावसाचा अंदाज बघून आम्ही दोघं मागणार. त्याचा आमच्यावर काय टॅपरन तू ठेवू नको. हा कार्यक्रम करून घेणार. हा जोगो मागाच्या टायमा पुन्हा जेव्हा धूप घालणार तेव्हा ह्याच तत्वाचा उभ्या राहून कार्यक्रम करून देऊचो. हा आता बक्ष स्थिर करूनच मागून देणार. जाग्या उठ. डोळा न ह्या करू तर ही ह्या मांडातली मर्यादा माता खैतरी दगो देशील, फटको देशील. ही मर्यादा काय. ही पद्धत नाही, ही माझी मर्यादा नाही आणि 84ची पण मर्यादा नाही. समजलं. तू का धावतो होता ना, जो मार्ग मोकतो मोकळा. हे आता पुन्हा प्रकार घडता नाही, त्याची खबरदारी तू घेऊची आहे. जरा खेळ
गाईज बसलो आता इथे वरती पायरीवर आहे. जागा भेटली कशी तरी आणि खाली खूप गर्दी आहे, खूप उभा राहायला जागा नाही. वरती येऊन बसलोय, जागा भेटली काय. आता म्हणजे ते गोंधळ बिंदा गाऊन तर झाले. आता थोड्या वेळाने परत चालू आहे. आता जेवायला गेले पब्लिक, थोड्या वेळाने परत चालू आहे. तर तुम्ही वाट बघा, मी पण आहे इथे थांबलोय. पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, माझा स्टोरेज फुल झाला नाही एवढा. 2 व्लॉग आहेत तर मला व्हिडिओ काढायला काहीच भेटत नाही. स्टोरेज सारखा खाली करायला लागतो. त्यावेळेला बोलवत नाही त्या होमामध्ये 33 कोटी देवाचं आमंत्रण करतो बाबा. मग हा निकळ कोण लावतो बाबा? कलेचा नारद मुनी महाराज कलेचा नारद मुनी सतीकडे जाताना म्हणतात, काय म्हणतात? तुझ्या वडिलांना तुझ्या बापानं 33 कोटी देवांचा अग्नी होम घातला, हा पण तुझ्या नवऱ्याला आमंत्रण केलं नाही. बरोबर आहे. हा सवाल घेऊन पार्वती माता काय करते? काय करते त्या महाराज? दक्षराजाच्या वाड्यात जाऊन काय विचारते? काय विचारते? 33 कोटी देवांसमोर विचारते की बाबा 33 कोटी देवांना आमंत्रण हा. केलं, पण माझ्या नवऱ्याला का नाही केलं? का नाही केलं त्या महाराज? टायमाला दक्षराजा काय म्हणतो? काय म्हणतो? तुझा नवरा पाखंडी, हा. आगोरी, सदाने सदा त्या समजात भूमीमध्ये लोळलेला असतोय. हा त्याला इथं बोलवून मी माझा अपमान करून घेणार नाही. बोलून हे ऐकताच पार्वती माझ्या काय करते? काय करते त्या महाराज? जळत्या अग्नी होमामध्ये उडी घालताना बाबा काय होतं महाराज? उजव्या पायाची जोडी तिथं पडते आणि दुसऱ्या ठिकाणी आदिशक्ती तुळजा भवानीचा जन्म होतो. म्हणून काय म्हणायचं? आज पण ती प्रथा आहे महाराज. आहा. तुळजापूरला कधी जर गेला तर फक्त देवीच्या उजव्या पायामध्ये जोडव नाही, फक्त डाव्या पायामध्ये जोडव अजून पण आहे. म्हणून काय म्हणायचं महाराज? अम्मा करवले, जोडवा नाही आले आंबा होमात जन्मले. दैत्याचा काळ झाले काय आम्ही का माहित? दैत्याचा काळ झाले काय? जन्मली. जन्मल्यानंतर आपण आता आपल्या पण घरामध्ये बाळ जन्मलं तर आपण काय काय करतो महाराज? काय काय करतो बाबा? आई जगताची जगन्माता जन्मल्यानंतर 33 कोटी देव काय काय करतात, काय काय वाढतात? जिलेबी काय वाटतो? गोड काय वाटतो? पण ज्या टाइमला आदिशक्तीचा जन्म होतो, दैत्य कुळाला मानसाची देवीचा जन्म होतो, त्या टाइमला 33 देव काय होतं बघा? काय वाढतात? तिसऱ्या दिवशी गाईज आम्ही आता बसलेलो, झोपायची तयारी झाली आणि आम्हाला बघा काय भेटलंय. काय म्हणतात, काजवा चमकतो कसं. अरे दिसत नाही बघा, चमकतो कसं. पाऊस येणार आहे काय? आणि उद्या निघायचं सकाळी नाही, संध्याकाळी निघायचं. नाही दिसणार, लाईट चालू आहे. संध्याकाळी निघायचे. बाय गाईस, सध्या पुरती गुड नाईट. गाईस बघा बागेत आलोय, आता घरी जायचं टायमिंगला. ही यांची बाग आहे आणि हा घर त्यांचाच आहे. असते काजू बिजू, फणस बिनस, आंबे सगळे. चल जाऊया का? बघा आतमध्ये नाही जात, इथूनच व्हिडिओ काढते. बघा बाग यांची. आणि मला आता घरी जायचं टायमिंगला दाखवलं 0 चला जाऊया घरी. तर निघाले, किती 3:30 झालेत. आता जायचं ठाण्याला आपल्या इथं. फायनली निघाले. फक्त बाग बघायला आलतो, या पावसामुळे यायलाच भेटलं नाही आम्हाला. आणि आपली रिक्षा आली, रिक्षातनं जायचं.
म्हणजे ठाण्याला रिक्षातनं नाही जायचं, ट्रेननी जायचं. तर फायनल चालू आहे घरी आता आणि आलो आता कणकवली स्टेशनला आलो. तर निघूया, जरा नाश्ता पाणी घेत आहेत, त्यानंतर मग ट्रेनमध्ये बसायचं आणि डायरेक्ट ठाणा. भाई आता ॲडव्हेंचर केलं आहे, म्हणजे कोकण फिरायला नव्हतं आलेलो मी, ॲडव्हेंचर करायला आलो. विंचू चावला, ताप आला, सर्दी, डोकंदुखी सगळं झालं मला इथं. वातावरणात फरक त्यामुळे आणि ॲडव्हेंचर झाला माझा खूप. फिरणं कमी झालं, ॲडव्हेंचर खूप झालं. अशा प्रकारे DN झालं आहे. आता कोकण आता नेक्स्ट टाईम बघू कधी येऊ. सध्या तर बाय बाय कोकण आता तर. आणि त्या ट्रेन येईल आणि बहुतेक तर अर्धा कोकण म्हणजे अर्धा देवगड, कोकण कणकवली काय आहे ते अर्धा खाली झालेलं आहे. एवढी पब्लिक आहे स्टेशन. पब्लिक बघा, फार तिथपर्यंत पब्लिक आहे. पोचणार ठाण्याला, वाट क्षणाची वाट बघतोय आणि ट्रेन येईल 5:30 का 5ची ट्रेन आहे. ती आल्यानंतर मग बसू ट्रेनला. मग डायरेक्ट आम्ही रात्री 12 का 12:30 1पर्यंत काहीतरी आहे टायमिंग. जसं ट्रेन लेट पण होतं ते माहिती आहे तुम्हाला. तर कधी पोचू आता सांगता येणार नाही, पण रात्री 12 नाही तर 12च्या नंतरच पोचू बहुतेक. चला मग आता निघूया फायनली बाय. आणि आपला हा ब्लॉग इथपर्यंतच होता. ब्लॉग कसा वाटला, आणि ब्लॉग खूप मोठा आहे म्हणून एंड करतो इथेच. ब्लॉग कसा वाटला की काय मिस तर खूप केलं, म्हणजे फिरता आलं नाही आम्हाला, कारण पावसामुळे जरा झोल झाला, फिरताना आलं पावसामुळे. तर बघू आता परत नेक्स्ट टाईम आलो तर कुठं परत कोकणात, मग तेव्हा अजून एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करूया. फायनली तर जाऊया घरी. बाय गाईस. कसा ब्लॉग वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलला. बाय.